पालिका निवडणुकांच्या तोंडावरच मनसेला मात्र गळती लागली आहे। नाराज शिलेदार राज ठाकरेंची साथ सोडतात। काल संतोष धुरेंनी मनसेची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला, तर आजही मनसेचे माजी नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला। शिवाय मनसेच्या बदलापूर शहराध्यक्ष संगीता चंदवणकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। काल प्रवक्ते हेमंत कांबळे आणि सरचिटणीस राजा चौगुले यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। पाहायला गेलं तर दोन्ही भाऊ एकत्र आले हे महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। मी मगाशी पण म्हणाली की महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे, बदलापूर शहरातलं राजकारण वेगळं आहे। बदलापूर शहरामध्ये मराठी माणसाची सुद्धा गेलचपी आपल्याला बघायला मिळते। माझे बरेचसे व्हिडिओज तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेले होते। त्यामुळे मराठी माणसासाठी जर काम करायचं असेल तर ते कुठेही राहून आपल्याला करता येतं। त्यामुळे मग मी शेवटी निर्णय घेतला की मला जर ह्या पक्षामध्ये आली आणि दामले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर मला काम करायला मिळते तर नक्कीच मी इथे राहून सुद्धा मराठी माणसासाठी काम करू शकते। श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। श्रेयस, निवडणुकीच्या तोंडावर आणि आता तर प्रचार सुरू झालेला आहे, त्या तोंडावर हे पक्ष प्रवेश होत आहेत। ह्या मंडळींचे नाराजी होती, तिचे आधी काही कल्पना आली होती का? विशेषतः धुरींचं नाव त्यातल्या त्यात अधिक महत्त्वाचं मानता येईल, कारण मनसेच्या प्रभाव क्षेत्रातलं ते नाव आहे। कशा प्रकारे बघायचं या आउटगोईंगकडे? खऱ्या अर्थानं प्रसन्न सर, हा आश्चर्यच लोकांना वाटतो। इकडे ठाकरे बंधू एकत्र आलं तर ती पॉझिटिव्ह एनर्जी पाहायला मिळत होती, मात्र आता काही लेवल्सवर या पक्षात नाराजी सुद्धा पाहायला मिळते। संतोष धुरीचं एक्झाम्पल घेतलं तर ते खऱ्या अर्थानं त्या सीटसाठी ते गेलेत का, त्या सीटसाठी त्यांना नाराजी होती का, आता ते समोर आलंय। मनीष धुरी अजूनही नाराज आहेत, ते मनसेतच आहेत, मात्र ते असं म्हणतात की शिवसेना ठाकरे गटाकडून आपल्याला कोणतीही मदत मनसेला केली जात नाही, असा देखील ते आरोप लावतात, असा देखील ते प्रशासन उपस्थित करतात। अनेक लोकांची आपण उदाहरणं पाहिली, त्यामुळे कुठे ना कुठे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर अजूनही काही खल निर्माण झाली आहे का, अजूनही काही गोष्टी बाकी आहेत का? आणि त्या लेवलला जिकडे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर कार्यकर्ते एकत्र येताना दिसत आहेत, मात्र या कार्यकर्ते एकत्र येत असताना कुठेतरी नाराजी सुद्धा आता वक्तव्य आणि बाहेर येत चालली आहे, हेच आपल्याला पाहायला मिळतं। प्रश्न धन्यवाद श्रेयस, बघावं लागेल आपल्याला। आणि या बंडखोरी म्हणा किंवा पक्षातून सोडून जाणं म्हणा, याबद्दल सुद्धा या महामुलाखत जी मगाशी आपण सांगितली त्या